नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे. तर आज आपण रेसिपी बनवणार आहोत. खूप छान आहे रेसिपी. तर आता श्रावण वगैरे चालू झालेला आहे. तर श्रावणात आपण तर नॉनव्हेज खात नाही, तर आपण त्याच टाईपमध्ये आपण व्हेजमध्ये मच्छी फ्राय बनवणार आहोत. तर रेसिपी तुम्हाला दाखवतो कशी सुरुवातीपासून. आणि सगळ्यात आधी नवीन असेल तर एक सबस्क्राईब करा चॅनलला. आणि आपण रेसिपीला चालू करूया, आपण सुरुवात करूया आपण. तर चला, सगळ्यात आपण काय लागणार आहे तुम्हाला सांगणार आहे मी. तर मंडळी, सुरुवातीला आपण घेतलेले आहेत कच्ची केली, आपल्याला ही लागणार आहेत. ओके, तर मार्केटमध्ये भेटतात आपल्याला. ती आपण स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला असे उभे कापायचे ह्या टाईपमध्ये. असे भाग करण्यात, ते तुम्हाला मी दाखवतो आता. तर मंडळी, हे बघा, आता ह्या बाजूला इकडे काप कापलेले आहेत, ते केळीचे स्वच्छ धुवून घेऊन मग कापलेले आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ही जी साल आहे ती काढायची आहे, कारण ती साल आधी निघत नाही, म्हणून आता आपल्याला ती साल आहे ना सुरवीने अशी काढायची आहे ह्या बाजूची. इकडून मी आता व्यवस्थित काढणार आहे. बघा, आता ते एकदम सुरमईसारखे असे भाग झालेले आहेत. छान आहे. तर मंडळी, फायनली आपण इकडे बघा, हे जे केळ्याचे जे साळी होत्या त्या आपण काढलेल्या आहेत इकडे ह्या बाजूला. तर बघू शकता. आता आपण काय करायचं आहे, तुम्हाला इकडे होल वगैरे तुम्ही करू शकता, म्हणजे ते मच्छी टाईपमध्ये असं होतं, सुरमई असते ना त्या टाईपमध्ये. बघा, काप एवढे एवढे बनलेले आहेत. तर आता आपण काय करायचं आहे, आता आपण चणापीठ मीठ मसाला घ्यायचा आहे आपल्या घरचा, आणि ते त्याच्यामध्ये हे याला लावायचं असं ह्या टाईपमध्ये. बघा, असं ह्यामध्ये दोन आहे ते, ह्यामध्ये असं व्यवस्थित लावून आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचे. हे बघा, मस्त असं याला लावायचे छानसं असं. हे बघा. तर मंडळी, फायनली आपण आता ह्या पीठ मसाल्याचे जे मिश्रण होतं चणापीठ, त्याची आपण मस्तपैकी ह्याच्यामध्ये ग्रेव्ही करून ह्या पीसला लावलेली आहे. बघा, आता असं छान झालेलं आहे. सुरमईचे पीस, व्हेज सुरमई खूप छान झालेत. बघा, आता आपण काय करायचं तुम्हाला पुढे सांगतो. बघा, रवा घेतलेला आहे इकडे. आपल्या रवानंतर आपल्याला तांदळाचं पीठ आणि मसाला घ्यायचा. त्याच्यामध्ये जसं आपण छान असं मिक्स करून आपल्याला नंतर तेलामध्ये सोडायचं. ती तुम्हाला पुढची प्रोसेस सांगतो. तर बघा, छान असं नंतर आता मग कसं होणार, तेलामध्ये आपण टाकले ना का एकदम छान असे कुरकुरीत होणार, एकदम मच्छी टाईपमध्ये. आणि त्याच्यावर जसं मच्छीला कसं ते आपलं हे लागतं तांदळाचं वगैरे, ते छान असं मन लागणार. नंतर मग आपली व्हेज मच्छी फ्राय एकदम चांगली छान होणार. तर चला, आता पुढे आपण बघूया. मंडळी, आता मी ते मीठ मसाला आणि चणापीठ लावलेलं आहे व्यवस्थित एकदम, आणि आपल्याला 5 मिनिटं ठेवायचं. तुम्हाला जर लिंबू पिलायचं असेल त्याच्यावर तर थोडं नॉर्मल लिंबू टाकू शकता. त्यानंतर आपल्याला तेलामध्ये सोडायचे. तर मंडळी, फायनली आपण घेतलं आहे रवा, तांदळाचं पीठ आणि नॉर्मल मीठ मसाला घेतलेला आहे. आणि आता ही आपण पूर्ण मिक्स केलं याच्यामध्ये. जसं आपण मच्छीला सुरमईला कसं लावतो आपण, तर एक एक पीस घेऊन याच्यामध्ये टाकायचा व्यवस्थित. आणि मग आपल्याला इकडे तव्यामध्ये टाकायचं. आता तेल सोडलेलं आता टाकायचं याच्यामध्ये. तर व्यवस्थित आपण मस्त आता याच्यामध्ये एक एक फ्राय करून त्याच्यामध्ये टाकू. इकडे बघा, आईने तेल टाकलं आता. तर मी आता सुरुवातीला एक पीस घेतो, तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. आता 5 मिनटं झालेली आहेत. हे बघा, आता तर ह्या टाईपमध्ये आता आपला सुरमईचा पीस टाकायचा आहे याच्यामध्ये. हे बघा, व्यवस्थित लागला आहे. सो आता मी सोडणार आहे याच्यामध्ये. बघा, दुसरा एक घेतला याच्यामध्ये. तर असं आपल्याला सोडायचं आहे व्यवस्थित. मंडळी, हे बघा, आता मी पूर्ण सोडलेलं आहे याच्यामध्ये. आणि ते नंतर थोडे नॉर्मल खाली बांधल्यानंतर आपल्याला पलटी करायचे थोडं 5-1 मिनिटाने. व्यवस्थित एकदम असं खमंग वास सुटला. तर एक नंबरच होणार आहेत. मस्त छान सुरमईसारखंच वाटते. बघा, खूपच भारी छान वाटते. तर मंडळी, फायनली आपली व्हेज मच्छी झालेली आहे. आणि व्यवस्थित बघा, आता इकडे मी तोडतो. आता
जशी मच्छीची टेस्ट असते आतमध्ये बघा एकदम कुरकुरीत झालेली आहे, आतमध्ये एकदम सॉफ्ट वगैरे झालेली आहे मस्त. हे बघा व्यवस्थित मच्छीसारखी आणि छान अशी टेस्ट झालेली आहे बघा, सेम मच्छी टाईपमध्ये झालेली आहे व्यवस्थित. चेक करू शकता आहे बघा, एक नंबर झाले. सो आपली आता रेसिपी रेडी झालेली आहे, खूप छान झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा घरी करून बघा. तर मंडळी आपली आजची रेसिपी झालेली आहे, इकडे बघू शकता व्हेज मच्छी फ्राय. सो आपली श्रावणातली व्हेज मच्छी फ्राय झालेली आहे. सो तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा, खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट झालेली आहे. सो एक प्रोसेस मी विसरलो की हळद टाकून थोडी 3 मिनटं बॉईल करायची, एक विसरलो. तुम्ही नाही केले तरी चालेल, करायचे असेल तर करू शकता. आणि आत्ता व्यवस्थित झालेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.